नमस्कार. श्लोक 3. श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. अर्थ, हे निष्पाप अर्जुना, या लोकी सांख्यांची ज्ञानयोगामध्ये आणि योग्याची कर्मयोगामध्ये अशी 2 प्रकारची निष्ठा असल्याचे मी यापूर्वीच तुला सांगितले आहे. विवरण. अर्जुनाने विचारलेला प्रश्न ऐकून भगवान त्याला म्हणाले की अरे, लोकांमध्ये प्रस्थापित असलेल्या आणि रूढ झालेल्या 2 विचारधारा मी तुला सांगितल्या आहेत. ज्ञानयोगामध्ये सांख्य तत्वाचे विचार आणि कर्मयोगात योगी जनांचे विचार काय ते सांगितलेत. भगवंताचे हे म्हणणे खरं तर सत्यच होते, कारण मागील अध्यायात त्यांनी श्लोक 11 ते 30 पर्यंत आत्मा, जीव, देह इत्यादीची माहिती सांगितली, जी ज्ञानमार्गाची म्हणजे सांख्य तत्वज्ञानाची आहे. त्यानुसार युद्ध करणे कसे श्रेयस आहे हेही त्यांनी सांगितले. श्लोक 31 ते 38 यामध्ये 38व्या श्लोकात जे ज्ञान व्यवहारात कसे उपयोगात आणायचे हेही सांगितले. म्हणजे कसं की सुखदुःखे समे कृत्वा आपल्याला श्लोक आठवत असतील. त्यानंतर योग मार्ग सांगून त्यात बुद्धीचा उपयोग करून कर्मबंध कसा तोडावा हेही सांगितले. यानंतर तू आत्मवान हो, आत्मा जाण, योगस्थ राहून कर्म कर, चित्ताचे समत्व म्हणजेच योग, अशी योगाची सोपी व्याख्यासुद्धा सांगितली. त्याचबरोबर बुद्धीपेक्षा कर्म कमी प्रतीचे असते, म्हणून कर्मयोगात बुद्धीचा उपयोगसुद्धा महत्त्वाचा आहे असे सांगितले होते. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे असं पण सांगितलं. यानंतर स्थितप्रज्ञाचे कौतुक करून त्यांची लक्षणे सांगितली. आता यामध्ये योग म्हणजे नक्की काय करावे हे सांगितले नसल्याने नुसते तत्वज्ञान ऐकून बहुतेक अर्जुन गोंधळून गेला आणि त्याने नक्की काय ते सांग अशी विनंती केली. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळी अर्जुन माझं श्रेयस काय, माझं कल्याण कशात आहे ते तू सांग अशी भगवंतांना प्रार्थना करतो किंवा विनंती करतो. आणि त्यानुसारच भगवंतांनी सांगितले की फक्त मतप्रणाली काय आहे ते सांगितले, पण प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही मार्ग वेगळे वेगळे नाही आहेत. कारण ज्ञानमार्गाचे आचरण बुद्धिवादी विचारी लोक करतात. त्यांना ज्ञान प्राप्त होताच ते परमात्म्याशी तद्रूप होऊन जातात. तर कर्मयोगी साधनेच्या द्वारे आपले ध्येय गाठतो. अर्थातच हा जरा विलंबाचा म्हणजे उशिराचा मार्ग आहे. यालाच पिपिलिका मार्ग असे म्हणतात. तर ज्ञानमार्ग म्हणजे विहंगम मार्ग. पण प्रत्येकाने आपली योग्यता बळ पाहून मार्ग निवडावा. मार्ग 2 असले तरी त्याचे ध्येय एकच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण विहंगम मार्ग म्हणजे काय आणि पिपिलिका मार्ग म्हणजे काय की हे दोन्ही बघूया. याबाबत ज्ञानदेवानी सुंदर ओव्या लिहिल्या आहेत, त्या आधी पाहूया. ओव्या ऐकूया. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परी उपासती ते योग्यते अधीनासे. देखे उत्पलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, केवतेनी एके वेळे, त्या मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. तैसे देख पा विहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळती. आणि येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. आता थोडक्यात अर्थ त्याचा असा आहे की हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात. तर त्यातला एक जवळचा म्हणजे ज्याला आपण नेहमी शॉर्टकट म्हणतो तो मार्ग आहे, पण तो मात्र ज्ञान मार्ग आहे. मग त्यालाच त्यांनी विहंगम मार्ग असं म्हटलं आहे. आणि त्याच्यासाठी सुंदर उपमा दिली आहे की झाडावर कुठेही फळ असलं, किती उंचावर असलं, तरी पक्षी एका झेपेत
तिथे जाऊन पोचतो आणि ते फळ प्राप्त करतो, कारण त्याला उडण्याची कला माहिती आहे. पण माणसांनी ते फळ खाल्लं बघितलं तरी त्याला तिथे एका क्षणात जाऊन पोचता येत नाही. त्याच्यासाठी सुंदर शब्द वापरले की तो हळूहळू ढाळे ढाळे. तर ते अगदी अत्यंत हळूहळू किंवा वेगळ्या मार्गाने, कुणी शिडी लावून, कुणी झाडावर चढून, कुणी काहीतरी काठी हातात घेऊन किंवा अशा अन्य वेगवेगळ्या मार्गाने त्या फळाला प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि जे असा प्रयत्न करतात ते फळ प्राप्त करतातच असं सांगितलेलं आहे. आणि यालाच कर्ममार्ग असं म्हटलेलं आहे. पुढे पाहूया. ज्ञानमार्गात कर्तेपणाच्या अभिमानाचा संपूर्ण त्याग करणे आवश्यक आहे, कारण अहंकाराचा संपूर्ण त्याग झाल्याखेरीज ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान हे परमेश्वरच आहे किंवा परमेश्वर म्हणजेच ज्ञान आहे. तर कर्मयोगात वर्णाश्रम, स्वभाव आणि प्राप्त परिस्थितीनुसार जे शास्त्रविहित कर्म समोर येईल ते कामना, ममता आणि आसक्ती यांचा संपूर्ण त्याग करून करावे लागते. याशिवाय यश अपयश म्हणजे सिद्धी किंवा असिद्धी याबाबत सम राहणे, चित्ताचे समत्व साधणे महत्त्वाचेच आहे. म्हणूनच ज्ञानयोग व कर्मयोग हे मूलतः भिन्न नाहीत. त्यांचे उद्दिष्ट एकच आहे. दोन्हीमध्ये कर्तेपणाचा व कामनेचा त्याग सांगितला आहे आणि तो महत्त्वाचाही आहे. याबद्दल पुढील श्लोकात भगवंत अनेक सांगत आहेत. ते पुढच्या श्लोकात पाहूया. इथे थांबूया.